नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 3 मे 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले राज्यभरातील तूर बाजारभावाची अपडेट मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. कालच्या बाजार सत्रामध्ये बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये थोडीफार सुधारणा बघायला मिळाली असून त्यामध्ये हिंगणघाट, लातूर, अकोला, अमरावती सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये सुधारणा बघायला मिळाली असली तरी सर्वाधिक बाजारभाव हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निघाले आहे. या ठिकाणी सुपर क्वालिटी फिल्टर तुरीला जवळपास 8,400 रुपयांचा उच्चांकी बाजारभाव निघालेला असून अन्य बाजार समितीमध्ये अन्य जिल्ह्यात तालुक्यातील तूर काय बाजारभाव निघाले सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामधून या ठिकाणी 20 क्विंटल लाल तुरीची आवक बाजारभावामध्ये स्थिरता. कमीत कमी दर 7,250, सर्वसाधारण 7,262 रुपये तर जास्तीत जास्त दर 7,300 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती. 3700 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,400 तर जास्तीत जास्त दर 7,600 रुपये. त्यानंतर अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1,333 क्विंटल लाल तुरीची आवक होती. कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,450 तर जास्तीत जास्त दर 8,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव निघालेले आहे. त्यानंतर हिंगोली तूर गज्जर 275 क्विंटल लाल तुरीची आवक होती. कमीत कमी दर 7,150, सर्वसाधारण दर 7,340 रुपये तर जास्तीत जास्त दर 7,545. त्यानंतर कारंजा या ठिकाणी मित्रांनो बाजारभावामध्ये जवळपास 80 ते 130 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दरवाढ कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळालेलं असून उच्चांकी बाजारभाव कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 7,900 रुपयापर्यंत निघालेलं असून कमीत कमी दर 7,200 तर सर्वसाधारण दर निघाले आहे 7,250. त्यानंतर हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्हा अकोला वर्धा 2,042 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 7,600 तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7,800 रुपये. त्यानंतर मालेगाव तूर लाल 25 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,100 तर जास्तीत जास्त दर 7,240 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली खानेगाव नाका. तूर लाल 30 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 7,100, सर्वसाधारण दर 7,200 तर जास्तीत जास्त दर निघाले आहे 7,300 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे औराद शहाजनी तूर लाल. या ठिकाणी मित्रांनो 1,600 क्विंटलच्या वर तुरीची आवक आलेली होती आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी हलका दबाव कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळालेला असून जवळपास 50 ते 100 रुपयांची घट बघायला मिळालेली आहे. कमीत कमी दर या ठिकाणचे 7,000 रुपये, सर्वसाधारण तूर बाजारभाव 7,250 तर जास्तीत जास्त दर 7,450 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर निलंगा 82 क्विंटल लाल तुरीची आवक होती. कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,150 तर जास्तीत जास्त दर 7,300 रुपये. त्यानंतर पुलगाव जिल्हा वर्धा 66 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 7,900 रुपये, सर्वसाधारण दर 7,180 तर जास्तीत जास्त दर 7,305 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे सिंधी सेलू 650 क्विंटल लाल तुरीची आवक होती. कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण तूर बाजारभाव 7,250 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7,620 रुपये. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तूर पांढरी 14 क्विंटलची आवक होती. कमीत कमी दर 6,500 रुपये, सर्वसाधारण दर 6,900 तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7,300 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे जालना. या ठिकाणी मित्रांनो जबरदस्त दरवाढ बघायला मिळाली असून पांढऱ्या तुरीला उच्चांकी बाजारभाव 7,900 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,650 तर कमीत कमी दर 6,900 रुपये. त्यानंतर गेवराई तूर पांढरी 30 क्विंटल लाल तुरीची आणि पांढऱ्या तुरीची आवक मित्रांनो जवळपास 60 क्विंटलची होती. सर्वसाधारण दर 5,460 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 5,460 जास्तीत जास्त दर 7,380 तर कमीत कमी दर 5,400 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गंगापूर तूर पांढरी 19 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक. कमीत कमी दर 6,230 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 6,640 तर जास्तीत जास्त दर 7,018 रुपये. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो मलकापूर जिल्हा बुलढाणा 1,120 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती आणि बाजारभावामध्ये चांगली दरवाढ बघायला मिळालेली असून 8,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत उच्चांकी. कमीत कमी दर 6,900 तर सर्वसाधारण तूर बाजारभाव 7,450 रुपयापर्यंत निघाले आहे. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील तूर बाजारभावाची अपडेट. मित्रांनो बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये हलकीशी दरवाढ बघायला मिळाली असून आगामी काळामध्ये कुठल्याही उच्चांकी बाजारभाव निघण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून व्यक्त केली जात असून सध्याच्या घडीला बाजारभाव हे स्थिरच आहे. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव निघाले आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.